नमस्कार मंडळी. आज आपण या व्हिडिओमध्ये एक भन्नाट गोष्ट बघणार आहोत, की आपण Googleवरती रोज वेगवेगळ्या टाईपच्या गोष्टी सर्च करत असतो. पण त्यापैकी एक मायक्रोनिश नावाची एक गोष्ट आहे. जसे की आपण बी-एम-आय कॅल्क्युलेटर, ई-एम-आय कॅल्क्युलेटर आणि अशा बऱ्याच सिंपल असणाऱ्या वेबसाईट्स आहेत, त्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत. तर calculator.net ही वेबसाईट आपल्यापुढे आहे. तर यावरती पाहू शकतो तुम्ही छोटे-छोटे टूल्स आहेत आणि इतकी सिंपल दिसणारी वेबसाईट. आपल्याला वाटणार की हे किती सिंपल आहे. पण या वेबसाईटवरती मिलियनमध्ये व्हिजिटर येतात. 49.3 मिलियन व्हिजिटर्स महिन्याला या वेबसाईटवर येतात आणि या वेबसाईटची अर्निंग लाखोंमध्ये असेल किंवा करोडमध्ये पण असू शकते. तर पुढे याबद्दल आपण काही पॉइंट्स कव्हर करूया. तर मायक्रोनिश वेबसाईट म्हणजे काय? दिसायला एकदम सिंपल, पण अर्निंग त्याची जबरदस्त असते आणि ती एकाच प्रॉब्लेमवर फोकस करते आणि एकच सोल्युशन प्रोव्हाईड करते. म्हणजे आता या केसमध्ये ही कॅल्क्युलेटरची वेबसाईट आहे, तर ही कॅल्क्युलेटर्सच प्रोव्हाईड करते. ते वेगवेगळ्या प्रकारचे कॅल्क्युलेटर्स या वेबसाईटवर टाकलेले असतात. एक्झाम्पल बघायचं झालं तर या अशा टाईपचे बी-एम-आय, ई-एम-आय, एज कॅल्क्युलेटर आणि अशा आणखी बरेच कॅल्क्युलेटर्स यावरती असतात आणि साहजिकच हे कॅल्क्युलेटर्स आपली लाईफ ईझी करत असतात. या साइट्स महिन्याला लाखो कसे कमवतात? तर यावरती सर्च व्हॉल्यूम प्रचंड असतो आणि लोक लिटरली रोज सर्च करत असतात या गोष्टींसाठी आणि यांना हजारात नाही तर लाखोंमध्ये महिन्याला ट्रॅफिक येत असते. AdSense या गोष्टीमध्ये मुख्य भूमिका बजावतात. AdSenseच्या ॲड्स या पेजेसवर असतात आणि त्यामुळं ट्रॅफिक जास्त, ॲडवर क्लिक जास्त आणि ऑटोमॅटिकली रेव्हेन्यू जास्त. सिंपल फॉर्म्युला आहे मित्रांनो. या वेबसाईट्सना मेंटेनन्सची गरज पडत नाही. या वेबसाईट्सना या वेबसाईट्सला मेंटेनन्सची गरज पडत नाही. या वेबसाईट्सवर तुम्हाला डेली ब्लॉग पोस्ट करावे लागत नाहीत. अशा टाईपच्या वेबसाईट्सना तुम्हाला सोशल मीडियावर शेअर करावं लागत नाही आणि यांना सारखं-सारखं एडिटिंगसुद्धा करावं लागत नाही. एकदा टूल बनवलं की Google पुढे सगळं सांभाळतं. Calculator.net सारख्या वेबसाईट्स एवढ्या झपाट्याने कशा काय मोठ्या झाल्या किंवा कशा वाढतात? तर एका साईटवर 50 ते 100 वेगवेगळे टूल त्यांनी टाकलेले आहेत. उदाहरणार्थ डिस्काउंट कॅल्क्युलेटर, लोन कॅल्क्युलेटर, टाईम कॅल्क्युलेटर, पर्सेंटेज कॅल्क्युलेटर आणि असे सगळे छोटे-छोटे पेजेस आहेत. तर एक पेज जर पकडलं आपण, तर त्यामध्ये एक वेगळा कीवर्ड आहे आणि एक वेगळा कीवर्ड ज्याला हजारोंचं ट्रॅफिक आहे. मग विचार करा सगळे मिळून लाखांचं ट्रॅफिक बनतं आणि मिलियनचं ट्रॅफिक बनतं. तर अशा टाईपच्या वेबसाईटचं अर्निंग किती? तर हे सगळं ट्रॅफिकवर डिपेंड असतं. आपण रफली जर अंदाज काढला तर 50,000 व्हिजिटर्सला आपण 7 ते 8,000 7 ते 10,000 रुपयांची अर्निंग करते. 2,00,000 व्हिजिट्स असतील तर 30,000 ते 40,000 आणि 1,000,000 व्हिजिट्स असतील तर 2 ते 3,00,000 रुपये आणि 2,000,000 व्हिजिट्स असतील तर 5 ते 6,00,000 रुपये अशा टाईपच्या वेबसाईट कमवतात. मग विचार करा ही या वेबसाईटला किती ट्रॅफिक आहे? 49.3 मिलियन. तर ह्याच्या ट्रॅफिक आणि अर्निंगचा अंदाज तुम्ही लावूच शकता. तर अशा सिंपल दिसणाऱ्या वेबसाईट्स ॲक्चुअली खूप पैसा छापत असतात आणि आपल्याला या सिंपल वाटतात, दिसतं तसं नसतं. हा रूल इथे अप्लाय होतो. आणि हां, एआयचा वापर करून आपण अशा टाईपचे टूल वेबसाईट एका दिवसात तयार करून लॉन्च कसे करू शकतो, हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि साहजिकच तो व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणार आहे. तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.